नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर अशी माहिती पाहणार आहे. तर ती माहिती अशी आहे मित्रांनो, ऊसाची लागवड कधी केली पाहिजे, कोणत्या महिन्यात केली पाहिजे म्हणजे आपल्याला चांगलं भरघोस उत्पादन मिळेल, या संदर्भातली आपण सर्व माहिती पाहणार आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो विनंती आहे आपणाला, जर माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनीसुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो विनंती आहे, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका, एवढीच आपणाला मी विनंती करतो. तर ऊसाचे उत्पादन हे पूर्णपणे तुम्ही लागवड कधी करता यावर अवलंबून असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या महिन्यात ऊसाची लागण केल्यावर जास्त उत्पादन, वजन आणि उतारा चांगला मिळेल, या संदर्भातली माहिती पाहणार आहे. ऊसाचे विविध हंगाम असतात मित्रांनो, त्याच्यामध्ये आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू अशा पद्धतीचे मित्रांनो आपण ऊसाची लागवड करत असतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये आडसाली लागवडीचे फायदे काय, कोणत्या हंगामात किती उत्पादन मिळते, भरघोस उत्पन्नासाठी काय केलं पाहिजे, या संदर्भातले सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता, म्हणजे खूप छान सुंदर माहिती मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर पहा मित्रांनो, ऊसाचे भरघोस उत्पादन आपल्याला जर मिळवायचे असेल तर आडसाली या हंगामात जर आपण ऊसाची लागवड जर केली तर मित्रांनो जास्त फायदेशीर ठरते आणि त्याच्यामध्ये उत्पादन आपल्याला जास्त निघतं. तर मित्रांनो बघूया आपण आता आडसाली लागवड ही कशा पद्धतीने करायची. आता मित्रांनो, या काळामध्ये आपण साधारणपणे 15 जुलै ते 15 ऑगस्ट या काळामध्ये आपण ऊसाची लागवड जर केली तर वाढीसाठी मित्रांनो ऊसाला 15 ते 18 महिन्याचा कालावधी मिळतो, म्हणजे हा खूप मोठा कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये ऊसाची वाढ ही मित्रांनो भरपूर प्रमाणात होत असते. त्यासाठी मित्रांनो 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण आडसाली ऊस लावू शकता आणि यामुळे ऊसाची तुमची जाडी, कांड्यांची संख्या खूप वाढणार आहे आणि उत्पादन मित्रांनो इतर हंगामाच्या तुलनेत याच्यामध्ये 25 ते 30% तुम्हाला जास्त मिळणार आहे. त्याच्यामुळे मग मित्रांनो आडसाली ऊसाची लागवड जर केली तर खूप फायद्यात पडते. तर आता मित्रांनो बघा, पूर्व हंगामी लागवड जर केली तर कालावधी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. आता या काळातले काय फायदे होतात आपण ते मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर या काळात मित्रांनो हवामान ऊसाच्या फुटव्यासाठी पोषक असते आणि ऊसाला साधारणपणे 12 ते 15 महिने मिळतात. आडसालीपेक्षा थोडे कमी पण सुरू हंगामापेक्षा जास्त उत्पादन मिळते. अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण पूर्व हंगामाची लागवड केली तर हे फायदे आपल्याला मिळू शकतात. आता सुरू ऊसाची लागवड मित्रांनो कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. सुरू ऊस लागवड करताना आपण 15 जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात ऊसाची लागवड करू शकतो. तर आता याच्यामध्ये फायदे काय होतात बघू बा मित्रांनो. तर मित्रांनो सुरू ऊसाची लागवड ऊसाचा कालावधी हा 10 ते 12 महिन्याचा असतो आणि 10 ते 12 महिन्याचा असतो. त्याच्यामध्ये काय होतं, मग पाण्याचा तुटवडा जर आला असं तर हा हंगाम निवडला जातो. मात्र उत्पादन आडसाली तुलनेत कमी मिळते, कारण काय होतं, कमी कालावधी असतो आणि या कालामध्ये मित्रांनो आपल्याला उत्पादन हे कमी मिळत असतं. त्याच्यामुळे आडसाली ऊस हा सगळ्यात भारी. तर आता मित्रांनो जास्त उत्पन्नासाठी काय आपण याच्यामध्ये महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहेत, त्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे खूप छान सुंदर टिप्स तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो पहा, आता आपण कोणत्या हंगामामध्ये कोणती ऊसाची लागवड करतो आहे याच्यावरती आपलं अवलंबून असणार. त्याच्यामध्ये आपण ऊसाची जी जात आहे, कोणत्या उत्पादनाची जास्त जात आहे ती निवडणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मित्रांनो खूप चांगल्या जाती आहे. 86 032 ही सुद्धा खूप चांगली जात आहे मित्रांनो. किंवा मग कोव्ही एस आय ही 0805 यासारखी एक सुधारित जात नवीन आलेली आहे. ह्या जातीची सुद्धा निवड करू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये 265 ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारची जात आहे मित्रांनो, ही सुद्धा आपण निवडू शकता. तर अशा पद्धतीनं जर आपण चांगल्या बियाण्याची जर मित्रांनो निवड जर केली तर निश्चित तुमचा आडसाली जो ऊस आहे तो खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या जोमाने येणार आहे. तर मित्रांनो आता या काळामध्ये आपल्याला खताचे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संदर्भातली पण माहिती आपण पाहणार आहोत.
तर मित्रांनो, खत व्यवस्थापन करण्यापूर्वी माती परीक्षण करून खूप महत्त्वाचं आहे. आपली जिथं ऊसाची लागवड करायची आहे मित्रांनो, तिथं आपल्याला माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि ती जर माती परीक्षण करून जर आपण तिथं खताची ऊसाची जर लागवड केली, तर मित्रांनो तुम्हाला त्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे, ते माती परीक्षण केल्याच्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल. आणि त्या पद्धतीचे मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये खतांचा वापर करून त्या जमिनीची सुपीकता वाढवू शकता. त्याच्यामुळे माती परीक्षण करूनच खताचे डोस द्यावेत. प्रामुख्याने नत्र आणि स्फुरद आणि पालशचाच समतोल राखावा. दुसरी गोष्ट मित्रांनो, पाणी व्यवस्थापन शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि ऊसाची वाढ जोमाने वाढते. अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या ऊसाची लागवड जर केली, तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे. जर मित्रांनो अशी जर तुम्ही लागवड केली, लागवडीच्या वेळेस ऊसामध्ये योग्य अंतर ठेवलं आणि योग्य अंतर ठेवून सरी जर काढली, तर मित्रांनो त्याचासुद्धा खूप छान फायदा होऊ शकतो. तर आता तुम्हाला समोर दिसतोय मित्रांनो, हा ऊसाची लागवड आपण केलेली आहे. बघू शकता, जवळपास आम्ही 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. 265 या ऊसाची जात आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये आता आमची जी सरी आहे, त्याच्यामधलं 2 सऱ्यांमधलं अंतर मित्रांनो जवळपास आम्ही 4 ते 4.5 फुटाचं अंतर मधलं ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आम्ही ही लागवड करताना तर आम्ही ही कांडी पद्धत न करता आम्ही एक डोळा पद्धत आणि मित्रांनो हे टीसी कल्चरचं आपलं जे रोप आहे बनवलेलं असतं, ते रोप आम्ही लावलेलं आहे. म्हणजे ही रोपाची लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा रोपापासून तयार केलेला ऊस आहे. तर बघू शकता आता खूप चांगल्या प्रकारचं याची जी फुटवा आहे, याची जी फूट होणार आहे, ती फूट आता सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ज्या आळवण्या असतात त्यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भातले सुद्धा मित्रांनो मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. पहिली आळवणी, दुसरी आळवणी, तिसरी आळवणी ऊसाची कधी करावी, किती दिवसानंतर करावी, मध्ये किती अंतर ठेवावे, या संदर्भातले सुद्धा मित्रांनो व्हिडिओ मी टाकलेला आहे. ते सुद्धा व्हिडिओ आपण पाहू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, स्लरी कशी बनवायची, ऊसाच्या जे वाढ होण्यासाठी जी स्लरी असते ती कशी बनवायची, ते सुद्धा मित्रांनो मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो सुद्धा स्लरीचा व्हिडिओ बघा. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला खूप छान सुंदर माहिती मिळेल. दुसरी गोष्ट, 2 ऊसांमधलं अंतर किती ठेवा, सरीमधलं अंतर किती ठेवा, या संदर्भातली मित्रांनो मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. दुसरी गोष्ट, पहिला भेसळ डोस, दुसरा भेसळ डोस, तिसरा भेसळ डोस कोणता द्यावा, या संदर्भातले सुद्धा मित्रांनो मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत. ते सुद्धा आपण पाहू शकता. आणि एवढंच नव्हे तर मित्रांनो इतर पिकांच्या सुद्धा माहिती खूप छान सुंदर प्रकारे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मग तुमचा गहू असेल, हरभरा असेल, डाळिंब असेल, ज्वारी असेल, हे असे जे अनेक पिकं आहेत, टोमॅटो असतील, या पिकांची कशी काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला जास्त उत्पादन वाढवता आलं पाहिजे, या संदर्भातले सुद्धा चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो आपण ते सुद्धा नक्कीच बघू शकता. आणि तशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं शेतीचं जर नियोजन केलं, तर 100% मित्रांनो एकरी 100 काय 150-200 टन तुम्ही ऊस काढू शकता. एवढी मित्रांनो शेतकऱ्यामध्ये मातीतून सोनं पिकवायची ताकद असते. आता बघू शकता खूप छान सुंदर असा जबर फुटवा ह्या ऊसाचा झालेला आहे. एक डोळा पद्धतच लावलेली आहे मित्रांनो. आम्ही 2 फुटाचं अंतरामध्ये ठेवलेलं आहे, 2 ते 1.5 फुटाचं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लागवड करू शकता. पण मित्रांनो जर तुमची जमीन जरा हलकी असेल, तर त्यानुसार तुम्ही त्या जमिनीमध्ये लागवड करताना अंतर ठेवू शकता. तुमची जमीन जर भारी असेल, तर तिथे तुमचा अंतर हे वेगळं असणार आहे. कारण हलकी जमीन आणि भारी जमीन याच्यामधलं अंतर वेगळं असणार आहे. त्याच्यामुळे जशी जमीन असेल त्यानुसार मित्रांनो तुम्ही त्या ऊसाची लागवड करू शकता. तर मित्रांनो अशा संदर्भातली मी ऊसासंदर्भातली खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आत्ता पण दिलेले आहे की कोणत्या महिन्यात ऊस जास्त जर लावला तर आपल्याला त्याचं उत्पादन जास्त मिळू शकतं. हे मित्रांनो आपण लक्षात ठेवा. हे खूप छान सुंदर पद्धतीने मी व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आणखीन कोणाच्या काही कुशंका असतील तर कमेंटच्याद्वारे आपण नक्की विचारू शकता. आणि आपल्याला काही जर खता व्यवस्थापना समजा औषधासंदर्भातलं काही संदर्भातलं जर माहिती हवी असेल,
तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट केल्या त्या कमेंटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो सर्वांना विनंती आहे, माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण कुठून पाहत आहे ते एक कमेंट करून सांगायचे आहे आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो मी विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करून थांबू नका. तर जे आपले मित्रमंडळी आहे, शेतकरी बांधव आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांनासुद्धा कळेल की ऊसाची लागवड ही कशी केली पाहिजे, कशा पद्धतीनं केली पाहिजे. समोर बघू शकता तुम्ही खूप छान सुंदर पद्धतीनं लागवड केलेली आहे. तर ठीक आहे असो मित्र